पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नुसत्या खानावळीच्या मिळकतीवर एवढं मोठं कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज दोन्ही बी तुम्ही फेडू शकाल? शक्यच नाही। मी तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही। आता तर तुझा गैरसमज दूर झाला ना? लई मोठी चूक करत होती मी। बर चल, मी येऊ? माझं काम तर झालं। अगं थांब, मम्मीने तुला बघितलं तर? तू एक काम कर, तू अजून थोडा वेळ इथंच थांब। मम्मी कुठतर मीटिंगला जाणार आहे वाटतं बाहेर, ती गेली की मग तू जा। बर, तवर तू सोहम संग बोल। थांब। हॅलो, एक मिनिट। हॅलो, मी उगाचच तुमचा येळ घेतला, निघते मी। राधाक्का, तुम्हाला खात्री आहे तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल याची? मी आणि माझ्या पोरी आम्ही अपार कष्ट करू, काटकसर करू, पण तुमचं कर्ज नक्की फेडू। ठीक आहे, तुमच्या सचोटीवर विश्वास ठेवते आणि तुम्हाला कर्ज देते। हिसे, मी मुग्धाला घेऊन मीटिंगला जाते। यांना समजे कागदपत्र दाखवा, समजा समजावून सांगा आणि त्यांना हवे तेवढे पैसे द्या। राधाक्का, तुमचं काम होईल। आज आई आणि दीदी जोडीनं कुठं फिरायला गेलेत काय? हल्ली मला न सांगता राधा अक्का सारख्या कुठेतरी जातात, आधी सांगून जायच्या। ते काय, त्या दोघी नाही येत म्हणून तुम्ही प्रोफेसर साहेबांनी कामाला लावलंय? ए बाई, मी नाही बरं, या तायडीनं। नाही, मी नाही, काहीतरीच काय, मी नाही। अहो, मला कोणी नाही लावलं काम करायला, मी स्वतःहून मदत करतोय। कुठे ठेवू? अहो, तुम्ही का ताट उचलली? द्या इकडे, ते द्या इकडे, मी नेते। 100 रुपये। थँक्यू। हे काय, तुम्ही कसले पैसे द्यायलेत? तुम्ही तर अजून जेवला बी नाहीये। अहो, हे माझे पैसे नाही आहेत हो, ते आता 2 जण जेवून गेले ना, त्यांनी दिले। तायडे, ह्यासनी कामाला लावलंस ना? अगं जेवायला तरी वाढ की त्यासनी। एक काम करूया, तुम्ही दोघं जेवायला बसा, मी ताटा आणते। असं भांडण झालं लांब लांब का बसलाय? एका टेबलावर बसा की, म्हणजे मला जेवण वाढायला सोपं जाईल ना, म्हणून। तायडे, उठ की, इकडं बस।
लोंगी मिरची आणि तायडी आतमध्ये एवढं काय बोलत असतील? अस्मी बाहेर ये. मुग्धा, मुग्धा, माझं प्रेम माझ्या घरी आलं आणि मी तिचं स्वागत बी करू शकत नाही, तिला भेटू बी शकत नाही. काय ग मम्मी, हाक मारलीस काय? आपल्याला मीटिंगला जायचं. अगं मी कशाला यायला पाहिजे? तुम्ही जाऊन या. प्रश्न विचारू नको, चल. घ्या, आमच्या मॅडम कडून तुम्ही कर्ज घ्या, पण एक जरी हप्ता भरायला उशीर झाला तर ते वाट लावतील. तुमचं घर, खानावळ सगळं जप्त करतील. लय डेंजर आहे मॅडम. आता तुम्ही ओळखीचे आहे पण आपलेपणाने सांगायलोय. माझं प्रेम खरं असेल ना तर ती वळून बघल. दाद्या, अरे तुझं प्रेम खरंच आहे, पण मला नाही वाटत वहिनी वळून बघेल. अरे उभय, इथनं पटकन बाहेर कसं पडता येईल हे बघल वहिनी. वाचलो. वाचलो नाही, वाकलो. अरे खुळ्या, वाकलो म्हणून वाचलो. तीच. बघितलं वळण. राधाक्का,
तुम्हासनी तुमच्या भल्यासाठी आपलेपणाने सांगायचं काम केलं मी. तुम्हासनी सांगितलं हे मॅडमना कळलं तर माझी नोकरी जाईल. तरी सांगतो, कर्ज देताना तुमच्याशी गोड वागल्या मॅडम, नंतर व्याजावर व्याज लावतील, ती आणून वसुली करतील. खानावळ आणि घरच काय दाग दागिने बी जातील आणि त्यांची माणसं मारहाण बी करतात. तरी बी पाहिजे असेल तर घ्या तुम्ही कर्ज. ह्या सगळ्या पेपरवर सही करून ठेवा. मी तुमच्यासाठी चहा आणतो. घर वाचवायसाठी कर्ज घेऊन त्या कर्जापायी सगळं नको जायला. काय झालं हो? नाही, काय नाही. मला विचार करायला जरा वेळ पाहिजे. निघते मी. अहो चहा तर घेऊन जा. नाही, नको. अहो गरम आमटी मी कधीच विसरणार नाही. काय करून बसला कुठं नाणार पैसे. पप्पा काय हो असं काय करायलंय? जाम कडके लागल्या. काय करावं काही सुचना. हे घ्या, मामा आजोबांकडे कुस्तीत जिंकलंय, तेव्हा बक्षीस मिळालं. काय सांगायलायस तू? कुस्तीत जिंकल्या? ते बी एका मिनिटात. एका मिनिटात? एक्का इस्पिकचा एक्का माझा मर्द गडी तो. आता या 100चं 500 करूया. कसं? डोसका लावून. चल. कुठं घेऊन चालले त्याला? पैसे कमवायला. कसला हेंद्रा बाबा, याला सांगायला काही लाज पण वाटत नाही. स्वतः बसून खाताय आणि पोराला कामाला लावताय होय. या मी काय बी बोल नका. एक तर चांगल्या कामाला चाललोय, बेस्ट लक द्यायचं राहिलं काय आपलं नाही ते. हा देते, बेस्ट लक देते, पण कशासाठी सांगाल का नाही? या आल्यावर समजल. पहिलवान चालायचं का? चला. अरे असे काय हे? या पेलवानावर 100 रुपये. विक्रीच्या समोर टिकणार नाही. ह्या पगार माझं 100 रुपये. 100 रुपये. इक्यावर 100 रुपये. विक्यावर माझं पहिलवान. मात्र गाड्या पहिलवान एकाचा 10 एका 10 बोले तो 1000. चलो 1000 निकालो. म्हणल्या लोक नाही तुला 100चं 500 करीन म्हणून. इथं तो 100चं 1000 झालं. 1000. माझे 100 रुपये परत द्या. अरे 100 काय, आता या 1000चं 10,000, 10,000चं लाख आणि लाखाचं 10 लाख होणार.
माझं पैलवान तायडे आणि काय हवं असेल तर सांग. नाही, माझं झालंय. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मला. आय, काय झालं? निर्मला देवीने पैसे दिले? आधी नाही म्हणाल्या, मग तयार झाल्या, पण मीच नाही घेतले. का? मग आता पप्पासने पैसे कसे द्यायचे? मला बी काय माहित नाही, आणि आता मला काय बी प्रश्न विचारू नको. तुमचा प्रॉब्लेम मला समजलाय हो. तुम्हासनी कोणी सांगितलं? नाही, मला कोणी सांगितलं नाही, पण तुम्ही काहीतरी संकटात आहात हे मला कळतंय. माझी काही मदत होऊ शकते का हो? तुम्ही का करणार आमची मदत? आणि आम्ही ती का घ्यायची? तुमचा काय संबंध? अहो, माझा काय संबंध म्हणजे? नाही, बरोबर आहे, माझा काय संबंध ना, माझा काय संबंध? अस्मे, आज तुला एवढा उशीर का झाला ग? अगं मी त्या निर्मला देवीच्या घरला गेलते. अरे देवा, मी पण आज तिथे होते. हिनं मला बघितलं तर नसेल? कधी गेलतीस? इकडे यायच्या आधी. किती वेळ होतीस तिथं? तासभर नाही, अर्धा तास. माहित नाही ग. कोण कोण दिसलं मग तुला तिथं? म्हणजे तिथं भांडली नाहीस ना कुणाशी? नाही ग, नाही भांडले. त्या त्यांच्या कामात होत्या, मी त्यांच्या पुढे बी गेले नाही. का गेलतीस तू आज? मी मुग्धाला भेटायला गेलते. मुग्धाचा सोहमबद्दल गैरसमज झालेला, त्यात ती फोन बी उचल ना. आणि तसं बी त्या निर्मला देवीचं मगरूर तोंड बघायची बी इच्छा नाही माझी. पण आय, तू अशी उलट तपासणी का करायलास? नाही नाही, उलट तपासणी नाही ग, सहजच विचारलं. आणि तू निर्मला देवी बद्दल काय उलट सुलट बोल नको. आय, तू एकदम त्यासनी भेटून आल्यागत का बोलायलास? अगं काहीतरीच काय, मी कशाला जाऊ त्यासनी भेटायला? तू जेव बरं, जेव. आय, तू जेव की. वय
जेवते की